शांती. आज आहे 4/9/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही बेहदच्या बाबांकडे विकारी पासून निर्विकारी बनण्यासाठी आला आहात. त्यामुळे तुमच्यामध्ये कोणतेही भूत अर्थात विकार असता कामा नये. प्रश्न आहे, बाबा आता तुम्हाला कोणते शिक्षण शिकवतात जे साऱ्या कल्पामध्ये शिकवले जात नाही? उत्तर आहे, नवीन राजधानी स्थापन करण्याचे शिक्षण, मनुष्याला राज्यपद देण्याचे शिक्षण या वेळचा सुप्रीम बाबाच शिकवतात. हे नवीन शिक्षण साऱ्या कल्पामध्ये शिकवले जात नाही. या शिक्षणामुळे सतयुगी राजधानी स्थापन होत आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, स्वयं भगवान टीचर बनून शिकवत आहेत, त्यामुळे चांगल्या रीतीने शिकायचे आहे. स्कॉलरशिप घेण्यासाठी पवित्र बनून दुसऱ्यांना पवित्र बनविण्याची सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, आपल्यामध्ये जी काही काम, क्रोध इत्यादीची भूते आहेत त्यांना काढून टाकायचे आहे. एम ऑब्जेक्टला समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, मायेच्या छायेमधून निघून आठवणीच्या छत्रछायेमध्ये राहणारे बेफिक्र बादशाह भव. मायेच्या छायेमधून निघून आठवणीच्या छत्रछायेमध्ये राहणारे बेफिक्र बादशाह भव. स्पष्टीकरण आहे, जे सदैव बाबांच्या आठवणीच्या छत्रछायेमध्ये राहतात ते स्वतःला नेहमी सेफ अनुभव करतात. मायेच्या छायेपासून वाचण्याचे साधन आहे बाबांची छत्रछाया. छत्रछायेमध्ये राहणारे सदैव बेफिक्र बादशाह अर्थात निश्चिंत बादशाह असणार. जर कोणती चिंता असेल तर आनंद हरवून जातो. आनंद हरवला, कमजोर झालात तर मायेच्या छायेचा प्रभाव पडणार, कारण कमजोरीच मायेचे आवाहन करते. मायेची छाया स्वप्नामध्ये जरी पडली तरी देखील खूप हैराण करेल. त्यामुळे नेहमी छत्रछायेखाली रहा. स्लोगन आहे, समजूतदारपणाच्या स्क्रूड्रायव्हरने निष्काळजीपणाच्या लूज स्क्रूला टाईट करून नेहमी अलर्ट रहा. अच्छा, ओम शांती.